मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. लार्ज कॅप हे 40% आपल्या पोर्टफोलिओच्या म्हणजे 4 आणि मिड कॅप 30% म्हणजे 3 आणि स्मॉल कॅप 20% म्हणजे 2 आणि मायक्रो कॅप 10% असा आपला पोर्टफोलिओ आपण बनवला पाहिजे, जो की 40, 30, 20, 10 असा 100% पोर्टफोलिओ आपला बनला पाहिजे. तर स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप ह्या कंपन्या आपल्याला भविष्यामध्ये जास्त रिटर्न बनवून देऊ शकतात. तर त्याच्यामधल्या ज्या चांगल्या वाटतात त्या कंपन्या तुम्ही पोर्टफोलिओमध्ये ॲड केल्या पाहिजे. परंतु फक्त स्मॉल कॅपच पोर्टफोलिओमध्ये जर भरलं तर पोर्टफोलिओ जेव्हा स्मॉल कॅप कंपन्या पडतात तर त्यावेळेस त्या जास्त पडतात आणि जेव्हा चालतात त्यावेळेस त्या जास्त चालतात. तर हेही लक्षात ठेवा की स्मॉल कॅपच जर भरल्या किंवा मायक्रो कॅपच जर भरल्या तर पोर्टफोलिओ रेड झाला तर आपण ते सहन करू शकणार नाही आणि आपण एक्झिट घेऊ शकतो. तर दीर्घकाळासाठी टिकायचं असेल तर हा रेशो जर आपण पाळला 4-3-2-1चा तर आपण मार्केटमध्ये टिकू शकतो. आज आपण अशाच मायक्रो कॅप कंपन्या बघणार आहोत ज्या की पोर्टफोलिओमध्ये जर ठेवल्या तर भविष्यामध्ये आपल्याला चांगली रिटर्न मिळवून देऊ शकतात. पण त्याआधी आजचं मार्केट बघूया. आजचं मार्केट जर पाहिलं, आज सुट्टी होती तरी पण 2 सेशनमध्ये मार्केट चाललेलं आहे. 60 अंशाची वाढ सेन्सेक्समध्ये तर 39 अंशाची वाढ निफ्टी 50मध्ये झालेली पाहायला मिळते आणि पोर्टफोलिओ हे चांगला प्लसमध्ये आज बंद झालेला आहे. निफ्टी 50ने बनाया नया रेकॉर्ड. आज निफ्टी 50 हे नवीन रेकॉर्ड त्यांनी म्हणजे नवीन हाय टच केलेला आहे. छुट्टी के दिन भी शेयर बाजार में हुई 1.80 लाख करोड की कमाई. तुमचाही पोर्टफोलिओ प्लस झाला असेल, प्लस झाला किंवा नाही तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. पहिली कंपनी आहे पॅरागॉन फाईन अँड स्पेशालिटी केमिकल. केमिकलची कंपनी आहे आणि केमिकल आणि IT सध्या खाली चालू आहे. तर अशा कंपन्या ज्या फंडामेंटल चांगल्या आहेत तर त्याच्यामध्ये जर गुंतवणूक केली तर आपण भविष्यामध्ये चांगले रिटर्न आपल्याला मिळू शकते. तर ही स्पेशालिटी केमिकलमध्ये ही कंपनी काम करते. हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 267 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळतं. एकदम छोटी कंपनी आहे. 136ची करंट प्राईज इथं आहे आणि 20चा PE पण खूप महाग नाही, एकदम चांगला PE आहे. ROC ROE जर पाहिलं तर छान आहेत, तुम्ही बघू शकता. 36 ROC व 56 ROE आपल्याला पाहायला मिळते. फेस व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक हा स्प्लिट झाला तर त्याचाही फायदा आपल्याला मिळू शकतो. सेल्स पाहिलं, नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे. सेल्स पाहिलं तर 83 करोडचे सेल्स आहेत, पुन्हा 83, 102, आता 132. तर सेल्स बऱ्यापैकी वाढलेले आपल्याला इथं पाहायला दिसत आहेत. कंपनी छोटी असल्यामुळं नेट प्रॉफिट 4 आणि 10 आणि आता 13, म्हणजे हेही प्रॉफिट 4 करोडचे 13 करोड म्हणजे तिप्पट प्रॉफिट आपल्याला झालेले इथं पाहायला मिळतात. जरी हे प्रॉफिट आपल्याला 4 करोड आणि 10 करोड कमी वाटत असतील तर हेच प्रॉफिट जेव्हा पट्टीमध्ये पाहिले तर ते आपल्याला जास्त दिसतात आणि पट्टीमध्ये जर जास्त असतील त्याचनुसार शेअर पण वर पळत असतो. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ आपण पाहिलीच चांगली आहेच आणि इथं आपल्याला आता CAGR भविष्यामध्ये ही कंपनी चांगले मिळवून देऊ शकते, म्हणून हा स्टॉक मी तुमच्या पुढे ठेवलेला आहे. चार्ट जर बघितला तर वरून ही डिस्काउंट जेव्हा लिस्ट झाली तेव्हापासून ही डिस्काउंटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळपास 200च्या वर ही गेलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. पण तिथून ही कंपनी मला वाटतंय की आता ह्या कंपनीनं इथला हा बेस बनवलेला आहे. थोडीशी इथं खाली आली होती पण आता बेस बनवला आहे असं वाटतंय आणि इथून पुढे ही कंपनी जर वर गेली तर हा यू पॅटर्न ही कंपनी बनवू शकते. वर जाण्याच्या आधीच असा बेसमेंटला जर आपण खालच्या लेवलला जर फाइंड केली कंपनी आणि थोडीशी गुंतवणूक केली, अजून जर थोडी खाली आली तर आपण ॲड करू शकतो. थोडीशी गुंतवणूक करा, इथून जर वर गेली कंपनी तर वरही थोडी ॲड करू शकतो. आता 136ला आहे, आपण इथं जर ॲड केले काही स्टॉक आणि ती वर गेली समजा 50 आणि 60 वर गेली तर 60 वर आपण थोडे ॲड करू शकतो. तर आपलं जी बाईंग प्राईज आहे ती अशी मध्ये येते, म्हणजे 150च्या आसपास येते आणि खाली आली तर आपण खाली थोडेसे ॲड करू शकतो. बघा तुम्हाला कशी वाटते, तुम्ही अभ्यास करून या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकता. पुढची कंपनी आहे डायनामिक केबल. ही कंपनी पॉवर इन्फ्रा केबल्सची उत्पादक आहे, ज्यात LT, HT, EHVC, पॉवर कंट्रोल आणि इन्स्ट्रुमेशन केबल
लवचिक आणि औद्योगिक केबल, सोलर केबल हे महत्त्वाचं आहे. मागे ही आपण एकदा कंपनी हे केली होती, कारण आता सोलरचं सध्या बूम चालू आहे आणि सोलरमध्ये ह्या कंपन्या जर केबल ह्या कंपनीचे गेले तर हिला प्रॉफिट होऊ शकते. रेल्वे सिग्नलिंग केबल, रेल्वेचे स्टॉक पळत आहेत, नवीन रेल्वेचे रूळ टाकले जात आहेत, त्यामुळं ह्या कंपनीला फायदा होऊ शकतो. सरकारी डिस्कॉम, खाजगी वितरण कंपन्या, खाजगी EPS कंत्राटदार, औद्योगिक आणि निर्यात ग्राहकांना केबल्स पुरवते. कंपनीचे जयपूर आणि रेंगस येथे 3 उत्पादन कारखाने आहेत. जयपूरमधील कॉर्पोरेट कार्यालय आणि संपूर्ण भारतातील 5 प्रादेशिक विक्री कार्यालयाद्वारे व्यवसाय ऑपरेशन व्यवस्थापित केल्या जातात. तर ही केबल्सची कंपनी सोलरमध्ये चांगलं हिला मार्केट मिळू शकते आणि मार्केट कॅप पाहिलं तर फक्त 945 करोड आहे आणि करंट प्राईस 429 आहे आणि स्टॉकचा PE 27.8चा आपल्याला पाहायला मिळते. ROCE पाहिलं तर 23.9 आहे, ROE पाहिलं तर 19 आहे आणि फेस व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. सेल्स पाहिले, कंपनीचे सेल्स 140 करोडचे सेल्स आता जवळपास 700 करोडपर्यंत आलेले आहेत. नेट प्रॉफिट सुरुवातीला 0 इथं तुम्ही पाहू शकता आणि 3 करोडचं प्रॉफिट 34 करोड, म्हणजे जवळपास 11 पट प्रॉफिट झालेला आपल्याला पाहायला मिळते. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे, त्यामुळं स्टॉक प्राईस CAGR हिनं चांगले दिलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. 5 वर्षाचे 73, 3 वर्षाचे 156 आणि 1 वर्षाचे 154. हिचे प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर प्रमोटरला म्हणजे ह्या कंपनीच्या मालकाला 74.45% तिची होल्डिंग आहे, म्हणजे स्वतःच्या कंपनीवर ह्या मालकानं विश्वास दाखवलेला आपल्याला पाहायला मिळते, कारण 74.28ची होल्डिंग 74.45पर्यंत त्यांनी वाढवलेली आहे. FII पण आलेले आहेत आणि पब्लिक 25.37ची आपल्याला पाहायला मिळते. चार्ट बघू शकता, चार्ट खाली बेस तिनं बनवला 400च्या जवळपास, तुम्हाला इथं लक्षात येईल हा 400च्या जवळपास बेस तिनं बनवलेला आहे. खाली ती आली होती, ह्या जो रेजिस्टन्स होता तोच तिनं इथं सपोर्ट म्हणून घेतला एकदा, इथं बघू शकता. नंतर 400चा सपोर्ट घेतलेला आहे तिनं वर. आता तिचे सपोर्ट आपण पाहिले तर आपल्याला सपोर्ट तिचे वर शिफ्ट होत आहेत असं दिसतंय. त्यामुळे ही कंपनीसुद्धा असा एक राउंडिंग बॉटम पॅटर्न बनवू शकते आणि इथून ती ब्रेकआउट देऊन वर जाऊ शकते. ह्या लेवलला 400च्या लेवलला ती 600च्या लेवलला ती ब्रेकआउट देऊन वर जाऊ शकते. पुढची कंपनी आहे विभोर स्टील. ही पण नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे आणि ह्या कंपनीचं ही भारतातील विविध जड अभियांत्रिकी उद्योगांना स्टील पाईप्स आणि ट्यूब्सचे उत्पादन, निर्यात आणि पुरवठा करते. म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्यांनासुद्धा ही कंपनी आपले स्टीलचे पाईप पुरवते. मार्केट कॅप पाहिलं तर 647 करोडचं मार्केट कॅप आहे आणि अशाच कंपन्या आपल्याला भविष्यात चांगला पैसा मिळवून देऊ शकतात. करंट प्राईस 342, स्टॉकचा PE 30, म्हणजे PE पण हा जास्त नाही आहे. ROCE 18 व ROE 25, फेस व्हॅल्यू 10 आहे. सेल्स पाहिले तर सेल्स 600 करोडचे सेल्स 1113 करोड, म्हणजे जवळपास डबल झालेले आहेत. आणि प्रॉफिट जर पाहिलं तर 6 करोडचं प्रॉफिट 21 करोड झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं. तुम्ही बघू शकता, म्हणजे 3 पटच्या पुढं प्रॉफिट वाढलेलं आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे. नवीन लिस्ट झालेली असल्यामुळं इथं स्टॉक प्राईस CAGR आपल्याला चांगले मिळू शकतात. त्यामुळं ह्या कंपन्या ज्या आहेत अशा फाइंड करून जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये 5-10 हजार आपण लावून ठेवले तर आपला चांगला पैसा ह्या बनवून देऊ शकतात. पळाल्यानंतर पळणाऱ्या कंपन्याच्या मागं लागलं तर आपला पैसा तेवढा बनत नाही. तर आधीच अशा फाइंड करून आपण थोडी गुंतवणूक करून सोडून दिली तर भविष्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो. प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर 73.48ची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. 4.74 FII व 4.26 DII आलेले आहेत. छोटी कंपनी असूनही त्यांनी गुंतवणूक केलेली पाहायला मिळते. यावरून लक्षात येत आहे की भविष्यामध्ये ही कंपनी आपल्याला चांगला पैसा मिळवून देऊ शकते. पब्लिक 17.51 आपल्याला पाहायला मिळत आहे. चार्ट बघू शकता, जास्त दिवस झालेले नाहीत कंपनीला लिस्ट होऊन. 1 डेचा चार्ट आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 वर्किंग डेज झालेले आहेत या कंपनीला. सध्या अजून बेस कुठं बनवला हे कळत नाही आहे, पण सध्या 335 वरी कंपनी चालू आहे. तुमच्या वॉच लिस्टमध्ये ही कंपनी ठेवा आणि ही कंपनी भविष्यामध्ये चांगला पैसा मिळवून देऊ शकते. अभ्यास करा आणि जशीच हिचा बेस बनेल मी पण त्यावेळेस एखादा व्हिडिओ तुम्हाला बनवून देईल. आणि
जर तुम्हाला हा व्हिडिओ जो आपण बनवत आहोत तो अभ्यास म्हणून बनवत आहोत, तुम्ही ह्या कंपन्यावर अभ्यास करा आणि जर तुम्हाला चांगल्या वाटल्या तर अभ्यास करून ते खरेदी किंवा विक्रीचा निर्णय घ्या. व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.